ओके. आणि त्यामध्ये CSS एक नावाचा फोल्डर आहे. त्यामध्ये आपली style.css ही फाईल आहे आणि index.html फाईल. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो इंटरव्ह्यू मध्ये. In how many ways can we specify the CSS style for the HTML element? किती वेळ प्रकारे तुम्ही CSS देऊ शकता? किती वेळ येतो आपल्याकडे? 3 वेळ. कोणते कोणते? इनलाईन, एक्सटर्नल, इंटरनल. एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल फाईल लिंक करण्याची पद्धत काय? लिंक, रिलेशन, स्टाईल शीट आणि त्यानंतर HRF मध्ये डॉट प्लस ऍसेट, त्यानंतर CSS, त्यानंतर स्टाईल डॉट CSS. ओके. इथे समजा माझ्याकडे H1 टॅग आहे. आपण H1 एलिमेंट करू. त्यामध्ये टाकतो तरी. ठीक आहे. आता मी इथे काय करतो, फर्स्ट इथं काय सांगितलं होतं, ज्यावेळेस पण आपण स्टाईल डॉट CSS रिसेट करायची, पॅडिंग 0, मार्जिन 0. आणि काय हो, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉर्डर बॉक्स. सेव्ह केला आपण. आले याची गेली पॅडिंग मार्जिन आपली सर्व. तर मी जर इथं ह्याला स्टाईल दिली, H1 ला कलर दिला आपण, म्हणला रेड. ठीक आहे. आपली लिंक पण झालेली आहे फाईल आणि कलर पण आपला झालेला आहे. जर मी इथेच तिसरा वे कोणता आहे आपल्याकडे, इथे हेडच्या आत इंटरनल किंवा त्याला आपण काय म्हणतो एम्बेडेड. इथं काय करावं लागेल, स्टाईल त्यामध्ये मला ते CSS द्यावं लागेल H1. तर मी इथं कलर देतो. तर आता कोणता कलर आपला होईल इथे? ग्रीन. तो रेड करेल कशाला, एक्सटर्नल वाला CSS झाला ग्रीन. आणि जर मी इथे स्टाईल ऍट्रिब्यूटचा उपयोग करून इथे जर CSS दिली, ही कोणती CSS झाली? ही इनलाईन. इनलाईन. सर्वात स्ट्रॉंग CSS कोणती आहे? इनलाईन. इनलाईन आहे. ओके. तर इनलाईन काय म्हणू शकतो आपण इनलाईन CSS ला? हिअर वी यूज दिस स्टाईल ऍट्रिब्यूट इनसाइड द HTML एलिमेंट. ओके. आणि एक्सटर्नल किंवा एम्बेडेडला आपण काय, इंटरनल किंवा एम्बेडेडला काय म्हणू शकतो? स्टाईल ऍट्रिब्यूट इन हेड. इंटर किंवा एम्बेडेडला आपण काय म्हणतो? हिअर वी यूज द स्टाईल टॅग इनसाइड द हेड टॅग टू अप्लाय द स्टाईल. आणि एक्सटर्नलला काय म्हणू शकतो? We use the link tag inside the head tag to reference the CSS file into our HTML code. Okay. आता समजा मी इथे जर स्ट्रॉंग इथं नॉट इम्पॉर्टंट लावला, तर कुठली CSS आपला होईल? कोणता कलर लागेल त्याला? ग्रीन कलर. ग्रीन कलर येईल. आणि जर मी इकडे टाकलं तर नॉट इम्पॉर्टंट, रेड कलर आपला आहे. रेड होईल? नाही, इंटरनल इंटरनल असेल. कारण एक्सटर्नल पेक्षा कोणती स्ट्रॉंग होती हो आपली?
इंटरनल Internal. होती आणि इंटरनल Internal. मध्ये पण आपण इम्पॉर्टंट लावलंय आणि इथं पण लावलंय, तर कोणती होईल आपली एम्बेडेड वालीच होईल. Internal. हम्म? दिसते ते झाले बघा इथं, रिफ्रेश केलं नव्हतं आम्ही. ठीक आहे. याच्यात कोणाला काही नाही ना प्रॉब्लेम? नाही सर. गुड. आता एक माझ्याकडं मी जर मला क्वेश्चन केला, हॅलो आवाज येतोय माझा क्लिअर? हो सर. हो सर. आता येतोय? हॅलो हॅलो, हा हॅलो सर. येतोय ना आवाज? हो सर. सर येतोय. व्हॉट आर द लिस्ट इन HTML म्हणल्यावर कोणतं काय सांगणार तुम्ही? ऑर्डर Order लिस्ट. list and on order. ऑर्डर लिस्ट अँड ऑन ऑर्डर लिस्ट. ओके, तर आपण बघू इथे UL. ओके, एक मिनिट. अनऑर्डर लिस्ट मध्ये मी एक लिस्ट तयार केली, त्यामध्ये आपण नवी टाकू काय तर काय दिसलाय का हो? डिस्क वगैरे नाही दिसत आहे काही, तर आपल्याला काय करावं लागेल? UL ला काय करावं लागेल? CSS apply. नाही, CSS तर करावंच लागेल. काय करावं लागेल CSS ला? ते जाऊन बसलंय कुठं दिसतंय ते आपल्याला इथं दिसत नाही डॉट, कुठं ते हाईड झालेत तिकडे कुठं तर मध्ये. तर काय करावं लागेल मला? इथे मार्जिन अप्लाय करून बघू आपण ना. मार्जिन 4 सेट करून टाकू देऊ. आली थोडी इकडे बाहेर, कारण आपण इथं CSS रिसेट करून ठेवलेली आहे. आता हे कोणते आहेत बाय डिफॉल्ट? काय व्हायची टाईप काय बाय डिफॉल्ट? Bullet. लिस्ट बुलेट. स्टाईलचा लिस्ट Bullet. स्टाईल काय? लिस्ट स्टाईल काय? बुलेट. बुलेट, किंवा आपण त्याला डिस्क म्हणू शकतो. तर इथं बाय डिफॉल्ट टाईप काय असणार आहे? हो, डिस्क. द्या न द्या काही प्रॉब्लेम नाही. सिमिलर वे मी अजून एक ऑर्डर लिस्ट घेतली. आता मला इथे जर स्क्वेअर किंवा सर्कल पाहिजे, तर मला काय करावं लागेल? डिस्कच्या ठिकाणी स्क्वेअर किंवा सर्कल लिहावं लागेल, टाईप करावं लागेल. तर इथं आपण टाकू स्क्वेअर. आला स्क्वेअर. आणि मला जर सर्कल पाहिजे असेल तर
सर्कल आले. ओके, आणि ऑर्डर लिस्टला बाय डिफॉल्ट काय तो नंबर्स 1 2 3 पासून चालू होतात. आणि त्या ऑर्डर लिस्टला आता काय करावं लागेल हो? तो आतमध्ये गेलाय. मार्जिन मार्जिन अप्लाय करून बघू. तुम्ही कोणताही वे करू शकता तिथे. त्याला आपण इथं कंबाईन मध्ये देऊ, कॉमा देऊन OL ला करू. हे बघणार आहे आपण CSS आलं. मी काय केलं, UL ला पण आपण 20 पिक्सल दिली होती मार्जिन चारी साईडनं. मग आपल्याला OL ला पण तेच पाहिजे, म्हणून मी इथं काय केलं, कॉमा देऊन काय केला, OL टाकला. त्याला पण ती CSS भेटून गेली. तर इथे बाय डिफॉल्ट टाईप काय हो, 1 आहे. नंबर ठीक आहे, आपण चेक करू, काहीच झालं नाही चेंज. नेक्स्ट ऑर्डर लिस्ट घेतली, आणि मला जर पाहिजे असेल अल्फाबेट मध्ये स्मॉल ए, तर आपण स्मॉल ए मध्ये टाकू शकतो. ठीक आहे, ABCD झालं. आणि मला मधनच कुठनं तर स्टार्ट पाहिजे. डी पासून पाहिजे असेल तर मला स्टार्ट 3 ठेवावं लागेल इथे. इथं डी वगैरे टाकून जमणार नाही, इथं नंबरच टाकावा लागेल स्टार्टला. C पासून जाईल ते, म्हणजे 3 नंबरला काय होते, ABC. 3 नंबरला काय, C आहे. नेक्स्ट कॅपिटल ए पाहिजे असेल तर, म्हणजे आपल्याला अल्फाबेट कॅपिटल मध्ये घ्यायचे सर्व, तर कॅपिटल ए मध्ये टाकून देऊ. तर हे सर्व कॅपिटल मध्ये येणार आहेत. ओके, अजून 2 आहेत. कोणते आहेत तो ऑर्डर लिस्ट मध्ये, रोमन नंबर रोमन नाही. स्मॉल मध्ये पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, स्मॉल आय. इथं आले रोमन आहे. आणि कॅपिटल पाहिजे असेल तर मला इथे कॅपिटल रोमन नंबर आय, कॅपिटल आय टाकायचं. हे तुम्हाला येऊन जाते सर्व ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, ओके. ठीक, तुम्हाला बेसिक सिलेक्टर झाले ना. बेसिक सिलेक्टर काय काय सांगू शकते कोणी, ID हा. क्लास आणि युनिव्हर्सल ID टाइप सिलेक्टर टाइप सिलेक्टर, अजून युनिव्हर्सल सांगितलं, अजून क्लास क्लास. क्लास सरांनी सांगितलेलं आहे का मी सांगितलेलं आहे होता आधी? तुम्ही सांगितलं. तुम्ही सांगितले सर. ओके, आपण त्याच्यावर अजून एकदा थोडं रिव्हिजन घेऊ. एक पॅरेग्राफ आहे माझ्याकडे, लोरे. चार आहेत. बेसिक
ठीक आहे. बेसिक मध्ये किती म्हणले होते मी? 4. 4. फर्स्ट आहे कोणता आपला? युनिव्हर्सल सेलेक्ट. युनिव्हर्सल प्रेसिडेंट काय हो? डिनोटेशन, त्याचं नोटेशन काय, कशाने करतो आपण त्याला? स्टार. ओके, गुड. नेक्स्ट आयडी. त्याचा प्रेसिडेंट काय? हॅश. थर्ड क्लास. ते कशाने डोनेट करतो आपण? डॉट. फोर्थ काय? टाइप सिलेक्टर. तर आता आपण म्हणू टॅग. युनिव्हर्सल सिलेक्टर तर आपण बघितलं, इथं दिले. कसं काय दिलं आपण ते? बाय डिफॉल्ट काय असते हो? पॅरेग्राफ किंवा ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्टला पॅडिंग मार्जिन असते. आता इथं जर आपण बघितलं तर इथं बाय डिफॉल्ट त्याला मार्जिन आहे पॅरेग्राफला. तर आता आपण चेक करू. इथे पॅरेग्राफ दिसते, ऑरेंज कलरचे दिसते टॉप बॉटमला. आणि जर इथं ऑर्डर लिस्ट ठेवली आपण एखादी ऑर्डर लिस्ट, तर याला आपण बाय डिफॉल्ट काय हो, लेफ्ट साइडला काय दिसते तुम्हाला? पॅडिंग दिसते ना हिरव्या कलरचं? हॅलो. तर हे आपल्याला युनिव्हर्सल स्टारचा उपयोग करून काय केलं आपण? ते रिसेट केलं. बाय डिफॉल्ट आपण नको म्हणलं, पॅडिंग 0 दिली, मार्जिन 0 आणि बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स तर आपण बघितलेला आहे. वाटलं तर अजून एकदा बघू आपण त्याला. ठीक आहे. युनिव्हर्सल मध्ये आपण काय केली हो? CSS रिसेट केलेली आहे. ओके. तर नेक्स्ट बघू आपण, थोडस सिक्वेन्स वेगळा टाकू आपण. टाकू 2 3. तर युनिव्हर्सल बघितलं तर आपण टाइप सिलेक्टर टॅगचा उपयोग करून कशी CSS द्यायची ते बघू आपण. आता माझ्याकडे इथे कोणते टॅग आहे? तो पॅराग्राफ आहे आणि UL पण आहे, LI पण आहे. ठीक आहे. आणि इथे स्पॅन पण आहे. तर डमी टाकतो मी इथं एवढाच. ठीक आहे. याला बघू. ठीक आहे, आले. आता टाइप सिलेक्टर म्हणजेच काय हो? आपला टॅगचा उपयोग करून आपल्याला CSS द्यायचे आहे. तर आपल्याकडे इथे PA टॅग आहे, तर P टॅगचा उपयोग करून आपण त्याला CSS देऊ.
मी म्हणलं बॅकग्राऊंड कलर काय हो 000 म्हणजे ब्लॅक. कलर सांगितला मी त्याला गोल्ड. थोडीशी पॅडिंग दिली चारी साईडने 20 पिक्सल. तर सर्वच पॅराग्राफला काय झाली हो CSS अप्लाय झाली आणि आपण मार्जिन पण देऊ त्याला. काय झाली हो मी ज्यावेळेस टाइप सिलेक्टरचा उपयोग करतोय या index.html मध्ये जेवढे काही पॅराग्राफ असतील त्या पॅराग्राफला काय होणार आहे हो CSS कोणती अप्लाय होणार आहे. इथं आपण जी टाइप सिलेक्टरचा उपयोग करून दिले ती CSS अप्लाय होणार आहे. समजा आपल्याकडे अजून इथे एक UL मध्ये L आहेत त्यांना पण काहीतरी CSS द्यायचे आहे. टाइप सिलेक्टरचा उपयोग करून देऊ आपण UL आणि त्याच्यामध्ये L आहे. हे जर माहिती नसेल तर आपण नंतर बघणार आहे. फक्त L ला लक्षात ठेवा. त्याला पण आपण काय करू टेक्स्टचा कलर काय करू रेड करू आणि त्याचा थोडा फॉन्ट साईज वाढवू. फॉन्ट साईज म्हणजे काय इन्क्रीज करायचं ते आपला टेक्स्ट थोडस मोठं दाखवायचं आहे. तर आपण टाकू त्याला 30 पिक्सल आणि फॉन्ट वेट झाले तुम्हाला. फॉन्ट वेट किती कसं टाकू शकतो आपण किती आहे फॉन्ट वेट 100, 200, 900 100 to 900. 900 ओके. आणि किंवा बोल्ड टाकू शकतो इथं 100 to 900. नॉर्मल म्हणजे 400 येणार आहे नॉर्मल म्हणलं तर आणि बाकीचे त्याच्यापेक्षा थोडीशी हे असणार आहेत त्यांचं वेटेज कमी असणार आहे. आणि जर बोल्डनेस 500 पासून चालू होणार आहे 500 600 700 800 आणि 900. 900 ठेवला तर थोडस बोल्ड जास्त होईल तो. दिसलाय इथं ओके. ठीक आहे. तर आपण टाइप सिलेक्टरचा उपयोग करून कशी दिली CSS पॅराग्राफ असेल तर पॅराग्राफ LI असेल तर LI डायरेक्ट इथे टाकलं. ठीक आहे. आता काय असू शकतंय माझ्याकडे एक DU आहे डिव्हिजन. त्या डिव्हिजन मध्ये पण खूप सारे पॅराग्राफ आहेत. पण मला काय करायचं इथल्या डिव्हिजन मधल्या पॅराग्राफला मला वेगवेगळी CSS अप्लाय करायची आहे. इथं पण काय अप्लाय व्हायला हो जे पॅराग्राफला आपण टाइप सिलेक्टरचा उपयोग करून CSS दिली होती इथं ती CSS इथल्या डिव मधल्या पॅराग्राफला पण अप्लाय होते. तर मला ते नको आहे. मग मी काय करतो आपल्याकडे इथं सिलेक्ट आहे अजून एक आहे क्लास. तर मी म्हणतो इथे क्लास टाकला टेक्स्ट नावाचा टाकला एक. आता मला ह्या पॅराग्राफ काय तर वेगळी CSS पाहिजे. मी काय करतो टेक्स्ट कॉपी केला बॅकग्राउंड कलर झाले का व्हायची चेंज आणि आपण त्याला टाकू कलर काय केली हो क्लास ना आवाज येते का माझा हो सर. क्लासनं काय केलं पर्टिक्युलर पॅराला CSS अप्लाय. जी पॅराग्राफला आपण टाइप सिलेक्टरचा उपयोग करून जी CSS दिली ती काय केली तिने ओव्हरराईट करून टाकून दिली. म्हणजे त्याने काय केलं बॅकग्राऊंड कलर आणि कलर चेंज करून ठेवला. बाकीच्या प्रॉपर्टी इथल्या घेतल्या दोन पॅडिंग आणि मार्जिन.
पण बाकी आपण जे टेक्स्टचा क्लासचा उपयोग करून जे दोन प्रॉपर्टी दिली होती, बॅकग्राऊंड कलर आणि कलर, त्यांनी ती अप्लाय केली. ओके. जर मला हाच बॅकग्राऊंड कलर आणि कलर सेम पाहिजे दुसऱ्या पॅरेग्राफला, तर मी काय करू शकतो, हाच क्लास कॉपी करणार आणि ज्या काही पॅरेग्राफला पाहिजे ते मी ते क्लास म्हणून असं टाकायचं आणि टाकू शकतो. इथं पण अप्लाय झाला बघा. म्हणजे काय करते हो क्लास, काय करायला टाइप सिलेक्टरची सीएसएस ओव्हरराईट करते. म्हणजे ते क्लासची सीएसएस कशी झाली, स्ट्रॉंग झाली कशापेक्षा, टाइप सिलेक्टर पेक्षा. ओके. टाइप सिलेक्टर पेक्षा त्याची स्ट्रॉंग आहे. त्याला स्पेसिफिसिटी म्हणून आता बघू आपण ते लगेच थोड्या वेळात. ठीक आहे. आता मी काय करतो, त्याचे क्लास टाकतो अजून एक x01 आणि क्लास टाकताना ज्यावेळेस तुम्ही क्लासचा उपयोग करणार आहे, तर क्लासची सुरुवात तुमची ऑलवेज स्मॉल टेक्स्ट पाहिजे. स्मॉल अल्फाबेट्स मध्ये पाहिजे. कॅपिटल कधीच टाकायचे नाही चुकून. अशी सुरुवात कॅपिटलने कधीच करायची नाही. ह्याला पॉइंट लक्षात. हॅलो. हो सर. हो सर. हो सर. किंवा नंबरने चालू करायचं नाही. क्लास आणि आयडी ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करणार आहे एखाद्या एलिमेंटला, तर सुरुवात कशी नाही पाहिजे हो, कॅपिटल लेटर कॅपिटल लेटरने नाही पाहिजे, नंबरने नाही पाहिजे, किंवा तुमचा स्पेशल कॅरेक्टर. कोणता स्पेशल कॅरेक्टर यूज नाही करायचा. ठीक आहे. किती पॉइंट सांगितले मी क्लासचे, किंवा असा इथं सुरुवातीला डॅश पण यूज नाही करायचा किंवा अंडरस्कोर पण यूज नाही करायचा. सुरुवातीला आतमध्ये यूज करू शकता तुम्ही. मी स्मॉल टेक्स्ट टाकला, आता मी ते टेक्स्ट 01 टाकलं, तर मी तर टी कॅपिटल ठेवू शकतो. मध्ये कुठे काही केलं तर काही प्रॉब्लेम नाही. असं नंतर नंबर पण यूज करू शकतो, नंतर स्पेशल कॅरेक्टर पण यूज करू शकता तुम्ही. तर मी तर जसं डॅश किंवा अंडरस्कोर टाकलाय. ओके. हे सेम आयडीला पण लागू होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लास किंवा आयडी बनवणार आहे, त्यावेळेस सुरुवात कशाने नको, कॅपिटल लेटर्स, नंबर्स, अंडरस्कोर. स्पेशल कॅरेक्टर. स्पेशल कॅरेक्टर स्पेशल कॅरेक्टर्स किंवा डॉट वगैरे काहीच टाकायचं नाही तसं. स्पेशल कॅरेक्टर म्हणजे प्लस वगैरे काहीच टाकायचं नाही तसलं. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर आतमध्ये वगैरे तुम्ही पाहिजे असेल तर टाकू शकता ते. ठीक आहे. आता मी ह्याच पॅरेग्राफ वरती अजून एक क्लास बनवला इथे. मी काय करतो, इथे टाकतो ग्रीन, टाकला आणि कलर व्हाईट. आता मी काय केलं, ह्या टेक्स्टच्या नंतर एक क्लास टाकला इथे, टेक्स्ट 01 नावाचा, आणि इथं त्याला सीएसएस दिली. तर ह्या पॅरेग्राफला कोणती सीएसएस अप्लाय होईल, ह्याच सांगा बरं. ही टेक्स्ट ॲक्वा कलर वाली होईल का ही होईल, कारण मी इथं त्याच्या समोर इथे एक क्लास टाकला, ह्या टेक्स्टच्या समोर टेक्स्ट 01 नावाचा. तर कोणती सीएसएस अप्लाय होईल सांगा बरं. ग्रीन कलर. अजून X01 होईल. टेक्स्ट 0 वाली होईल. अजून कोणी, ओके. तुम्ही म्हणताय टेक्स्ट 0 वाली होईल, कारण तुम्ही काय विचार करताय,
कारण ह्या टेक्स्टच्या नंतर मी इथं टाकलंय ना हे, बरोबर आहे? असंच विचार करताय ना तुम्ही? हो सर. ठीक आहे, मी आता काय करतो, हे काढतो आणि इथे टाकतो. आता कोणती होईल? आता टेक्स्ट टेक्स्ट वाली. आता आपण टेक्स्ट 0 होईल मला वाटतं. मला कशा- वाटतं टेक्स्ट होईल. तुम्ही इथं क्लासची पोझिशन कुठेही टाका, इथं टाका, या इथं अजून एक तिसरा एखादी क्लास तयार करा. 03 ह्याच्यानंतर टाका, ह्याच्या आधी टाका. इथं कुठेही क्लास कुठेही टाकलं तर काही फरक नाही पडणार आहे तुमचा. फरक कुठं पडणार आहे? तुम्ही इथं देणार आहे सीएसएस. सीएसएस कशी हो, टॉप न काय रीड होत येणार आहे, रीड असं चेक करत येणार आहे. त्याला लास्टला जी सीएसएस भेटेल त्या पॅराग्राफसाठी ती सीएसएस अप्लाय करेल. तर त्याला लास्टला कुठली सीएसएस भेटली हो? टेक्स्ट वाली भेटली. टेक्स्टची आहे ना, इथं टेक्स्ट क्लास दिलेला आहे, मग तो काय करेल? टेक्स्ट वाली अप्लाय करून देईल. झालं का इथलं का पॅराग्राफ चेंज? हे नाही झाला. समजा मी काय करतो, हाच कट करतो नाही तर खाली टाकतो. आता झाली चेंज? हा सर. म्हणजे तुम्ही सीएसएस फाईल मध्ये कुठे देताय सीएसएस त्याच्यावर डिपेंड आहे. तो काय करेल? टॉप पासून रीड करत येईल. टेक्स्ट भेटला त्याला, टेक्स्टला आपण दिलेला बॅकग्राऊंड कलर ॲक्वा आणि कलर दिलेला आहे, मग तो चेक करेल तर टेक्स्ट आहे, ओके, मग तो अप्लाय करून टाकेल. पुन्हा अजून मग इथनं रीड करत खाली येईल, मग त्याला इथं टेक्स्ट 01 बसला, मग या इंडेक्स फाईल मध्ये जाईल, तो इथे कुठे आहे चेक करेल, मग त्याला इथं भेटला क्लास, ओके म्हणला. मग काय त्याला काय सीएसएस प्रॉपर्टी दिले, मग त्याने इथे बॅकग्राऊंड कलर ग्रीन आणि कलर व्हाईट आहे, मग तोपर्यंत तो हे काय करेल, याला ओव्हरराईट करून टाकेल ही सीएसएस आणि ही देऊन टाकेल आपल्याला, ही अप्लाय होईल त्याच्यावरती सीएसएस. इथं झाली. ठीक आहे. आता माझ्याकडे ते टेक्स्ट 03 आहे. याला जर म्हणलं बॅकग्राऊंड कलर रेड, कलर व्हाईट, आता कोणती सीएसएस लागेल हो? मी इथं काय केलंय, टेक्स्ट 03 टाकलंय इथे लास्टला. कोणती होईल आता सीएसएस अप्लाय? 01. 01 ची. काय करायला हो, तो सीएसएस रीड करत येईल, हे भेटेल, मग ठीक आहे, तो अप्लाय करून देईल. पुन्हा अजून त्याला तिथं त्याच पॅराग्राफवर सेम अजून एक क्लास भेटला, मग त्याच क्लासला अजून एक सीएसएस दिलेली आहे, ती अप्लाय करायला त्याला बॅकग्राऊंड कलर रेड आणि कलर व्हाईट. इथं बघून चेक करून ते देईल अप्लाय करून. पण पुन्हा अजून खाली येईल, पुन्हा अजून त्याला त्याच पॅराग्राफवरती अजून एक क्लास भेटला टेक्स्ट 01, त्याला मग सीएसएस दिलेली आहे, बॅकग्राऊंड कलर आणि ग्रीन आणि कलर, मग तो काय करेल, शेवटवाली देईल, बाकीच्या दोन वरच्या रिमूव्ह करून टाकेल तो. जर मी हे सीएसएस काय केली हो, कट करून जर खाली टाकली तर आता कोणती घेईल? 03 कोणाचं तर बॅकग्राऊंड चालू आहे, बंद करा. ठीक आहे, तर लागला रेड. क्लास कळायला, क्लास कसं वर्क करतोय? हा, Yes, sir. आणि जर मला हेच इथल्याच कोणत्या तरी एखाद्या क्लासची मला सीएसएस इथल्या ह्या पॅराग्राफला पाहिजे, समजा मला हा टेक्स्ट 01 ची सीएसएस मला इथं वरच्या कुठल्या क्लासला पाहिजे, या पॅराग्राफला पाहिजे, तर मी इथं डायरेक्ट काय करू शकतो, क्लास आणि तोच अप्लाय करून देऊ शकते. ते आपल्याला या पॅराग्राफला वेगळी सीएसएस भेटली. तर म्हणजे काय म्हणू शकतो, इथे आपण क्लास मल्टिपल टाइम यूज करू शकतो. ठीक आहे, मला आपण क्लास मला अजून कुठेतरी यूज करायचा आहे, इथं फर्स्ट ह्यालाच देतो मला, तर मी तर क्लास अप्लाय केला, फर्स्टला पण मिळाला बघा. ओके,
तर फर्स्ट काय बघितलं आपण युनिव्हर्सल मध्ये बघितला, त्याची काय केली, सीएसएस रिसेट केली, पॅडिंग 0 मार्जिन 0 केली. सेकंड काय बघितलं, टाईप सिलेक्टरचा उपयोग करून आपण काय केली हो, सीएसएस दिली. पण ती सीएसएस सगळ्याच जेवढे जे काही टाईप सिलेक्टर आहेत आपल्याला, जे पॅरेग्राफला दिले तर सगळ्या पॅरेग्राफला लागती. जर ड्यू घेतला असता तर ड्यूला लागली असती सर्व. पण आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या एलिमेंटला वेगळी सीएसएस लावायची असेल तर त्यावेळेस आपण काय केलं, Class. क्लास यूज केली. आणि ते मल्टिपल टाइम यूज करू शकतो आपण क्लास. आणि ते क्लासचं तुम्हाला कंडिशन सांगितली की तो टॉप पासून रीड करत येणार आहे. शेवटी ज्या क्लासला सीएसएस आहे तीच क्लासची सीएसएस तो काय करेल, अप्लाय करून टाकेल. ओके, इथपर्यंत नाही कन्फ्युजन कोणाला? नाही सर. नाही सर. ओके, आता मी काय करतो, आपल्याकडे इथे 3 क्लास आहेत ह्याच पॅरेग्राफ वरती. आता मी इथे काढतो, ह्या डबल कोटच्या बाहेर इथे एक आयडी घेतो, इन्फो नावाचा आयडी तयार केला मी, आणि तो मी कॉपी करतो इन्फो नावाचा आणि तो वरती टाकतो. आयडी कशाने हे करतो आपण, हॅश टाकला. ओके, आणि इन्फो मी इथे टाकतो बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू, आणि कलर टाकला मी त्याला व्हाईट. आता कोणती सीएसएस लागेल, इन्फो. बाकीची अजून कोणी? लास्टचीच म्हणलात ना सर तुम्ही. मी तर क्लासला इथं लास्टची सांगितलं, टॉप पासून रीड करत येणार आहे तो. पण इथं कसं होईल हो, इथं नाही होणार, कारण इथं आपण आयडी टाकलाय. तर इथं काय करेल तो, आयडीची सीएसएस घेईल. आता बघू आपण, भेटली. इथं का झालं असं, काय मी तर सांगितलं टॉप पासून रीड करत येणार आहे, तर क्लासला तर लागू पडलं, पण आयडी ज्यावेळेस मी कुठे टाकलं वरती ते, तर असं झालं नाही. कसं काय झालं नाही हो, तर त्या आयडीची स्पेसिफिसिटी म्हणजे तिची ताकद जास्त आहे कशापेक्षा, क्लासपेक्षा. ते कुठं पण टाका आयडी तुम्ही, तो ओव्हरराईट करून टाकेल. ओके, मी इथं आयडी इथं पण टाको, या इथं टाकू कुठे खाली, तो चेंज नाही करणार. किंवा इथं पॅराग्राफच्या वरती टाकू मी कुठे, चेंज नाही करणार. म्हणजे काय झालं, हॅलो, तर स्पेसिफिसिटी काय आहे तिची, स्ट्रॉंग आहे कशापेक्षा, Class. क्लासपेक्षा. म्हणजे तिची ताकद जास्त आहे. तो काय करेल, ती सीएसएस अप्लाय करून टाकेल. तो रीड करत येईल, त्याला हॅश इन्फो दिसला, आयडी दिसला, आयडी कुठं इथे चेक करेल तो, इथं ह्या पॅराग्राफला आहे, तो लगेच इथे अप्लाय करून टाकून देईल. बस, मग इथं रीड करता आला तर त्याला क्लास भेटतात, मग दुसरा आयडी दिसलाच नाही तर त्याला कुठं, मग तो काय करेल, ही सीएसएस अप्लाय करून टाकून देईल. ठीक आहे. आणि जर मी इथं पण सिमिलर वे क्लासला पण लागू होणार आहे. क्लास काय करणार हो, मी जर हे सर्व क्लास ची सीएसएस पॅराग्राफच्या टॉपला टाकलं तर काय होणार आहे हो, हे आधी क्लासची सीएसएस अप्लाय करेल, म्हणजे ज्या पॅराग्राफला क्लास नाही आहे ती, त्यावेळेस तो काय करेल, टाईप सिलेक्टरची सीएसएस अप्लाय करेल. इथं आलं का, इथं कन्फ्युजन झालं काही? रिपीट सर सांगा. परत एकदा. वाटलंच मला. ठीक आहे, आपण आयडी विसरून जाऊ. मी काय म्हणलो आता आपण इथं, मी 3 क्लास घेतलेत, त्याच्यामध्ये आपण एक सीएसएस दिली, फर्स्टला दिली, दुसरा एक टेक्स्ट 01 ला दिली, टेक्स्ट 03 ला. तर इथं कोणती सीएसएस अप्लाय झाली हो,
03 03 ची. मग मी इथं 03 हा काढला, इथं टाकला. आता कोणती होती? ग्रीन होती. ठीक आहे. आता आपण हे पण काढून टाकू सध्याला आणि एकच ठेवू इथे आणि हे पण काढून टाकू. टेक्स्ट वाले ठेवू फक्त एकच. आपण काढून टाकला मी. आता मी काय केलं हो, इथं फक्त टाईप सिलेक्टरचा उपयोग करून काय दिले, सीएसएस दिली. इथं दिसलं आली. आता मी तुम्हाला म्हणलं इथं आपण एक क्लास घेतला पॅराग्राफला आणि इथं सीएसएस दिली. बॅकग्राऊंड कलर दिला आपण त्याला ग्रीन आणि कलर टाकला व्हाईट. तर आता कोणती सीएसएस अप्लाय होणार आहे? जिथे जिथे आपण टेक्स्ट क्लास टाकलाय, इथं टाकलाय, इथं टाकलाय, मग त्या क्लासने कशाची सीएसएस वर राईट केली हो? हॅलो, हा पॅराग्राफला पॅराग्राफची. कारण मी आत्ताच म्हणलं की सीएसएस तो टॉप पासून रेड करत येणार आहे. त्याला खाली इथं क्लास सापडला. आधी तो काय करेल, पॅराग्राफ बघेल किती पॅराग्राफ आहेत. इथं त्याला 3 4 5 6 पॅराग्राफ दिसले. मग तो सगळ्यांना काय करेल हो, हे पॅराग्राफची सीएसएस अप्लाय करून देईल इथं सर्वांनाच. मग नंतर तो रीड करत खाली येईल. मग त्याला इथे एक क्लास दिसला, डॉट दिसल्यामुळे तो क्लास आहे, त्याला लक्षात आलं टेक्स्ट आहे ते क्लास. मग तो काय करेल, इथं टेक्स्ट क्लास कुठं कुठं आहे जाऊन बघेल. इथं टेक्स्ट 03 आहे, नाही इथं, इथं दिलेलं नाही क्लास, इथं पण नाही दिलं, इथं नाही दिलं. मग त्याला एकाच ठिकाणी इथं सापडलं टेक्स्ट आणि इथं एका ठिकाणी सापडलं. 2 ठिकाणी सापडलं त्याला. 2 पॅराग्राफला टेक्स्ट हा क्लास सापडला. त्याला काय दिलेले, बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे ग्रीन आणि कलर व्हाईट. मग तो काय करेल, त्या पर्टिक्युलर 2 लाच सीएसएस अप्लाय करून देईल आणि बाकीच्यांना वरची सीएसएस ठेवेल, कारण तो टॉप पासून रीड करत येते. आता जर समजा मी हे काढला क्लास इथनं आणि इथं टॉपला जर टाकला, तर आता काय होईल, पॅराग्राफचे लागेल. तर तो मी काय म्हणलो आता तुम्हाला, सर्वात जे शेवटची आहे ती लागून जाईल असं म्हणत होतं ना. येस. पण इथं तसं नाही होणार, टेक्स्टची लागू होईल. ती लागेल. कारण तो असं रीड करत येईल, त्याला इथं टेक्स्टचा क्लास सापडला. मग इथं तो चेक करेल प्रत्येक पॅराग्राफ, प्रत्येक कोणताही पॅराग्राफ असो, ड्यू असो, काही असो, तर प्रत्येक ठिकाणी तो क्लास चेक करत येईल तो कुठं आहे. इथं त्याला 2 ठिकाणी सापडला तो क्लास. मग त्या क्लासला काय सीएसएस दिली तो चेक करेल आणि तो अप्लाय करून टाकून देईल तिथे. मग नंतर तो खाली चेक करेल. मग सर्व पॅराग्राफला पण चेक करेल तो, जेवढे पण पॅराग्राफ आहेत तेवढ्या पॅराग्राफला तो काय करेल, हा ही सीएसएस अप्लाय करेल. पण इथं काय हो, थोडीशी तिची स्पेसिफिसिटी जास्त आहे क्लासची, कशापेक्षा, या पॅराग्राफ पेक्षा. म्हणून तो पॅराग्राफची सीएसएस ओव्हरराईट करून टाकेल हा क्लास. मग हा क्लास कुठेही टाका तुम्ही, टाईप सिलेक्टरच्या वरती टाका या खाली टाका, त्याचा काहीच फरक नाही पडणार तुम्हाला. इथं गेलं का हो, ग्रीन आणि व्हाईट तसंच आहे बघा, रिफ्रेश केलं तरी. आलं का लक्षात इथं? हो सर. सर स्पेसिफिसिटी म्हणजे काय, कळलं नाही ते. म्हणजे तिची ताकद जास्त आहे. म्हणजे आधी काय आहे, हिची सीएसएस काय केली त्यांनी, काढून टाकली आणि आपली लावली, त्याला ढकलून दिलं आणि आपली सीएसएस लावून दिली. म्हणजे काय झाली, तिची ताकद आहे जास्त. मग त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये त्याला स्पेसिफिसिटी म्हणायचं. अच्छा. मग मी हे त्याच्या वरती टाकू या खाली टाकू, मी तुम्हाला काय म्हणलं तर सीएसएस कसं टॉपनं रीड करत येणार आहे. तो रीड करत आला तर त्याला इथं क्लास भेटला, पण इथं खाली काय हो, टाईप सिलेक्टर आहे, पण इथं काय क्लास आहे. मग तो क्लासची सीएसएस अप्लाय करून देईल. जिथे जिथे तो टेक्स्ट क्लास आहे तिथेच अप्लाय करेल, बाकी ठिकाणी मग तो पॅराग्राफची सीएसएस अप्लाय करेल.
मग मी इथनं खाली काढो, वरती टाकू या खाली टाकू, इथे प्रॉब्लेम नाही आता काही. म्हणजे सर जर आपण टाईप सिलेक्टरचे लावले आणि त्या कुठे पण मग क्लास लावला तर तीच लागेल. क्लासचीच लागेल. हो, अच्छा. त्या पॅराग्राफला जर मी क्लास दिला आणि त्या क्लासला इथे येऊन CSS दिली तर ती क्लासची लागेल. तो पॅराग्राफच्या वर टाईप सिलेक्टरच्या वरती ठेवा या खाली ठेवा, तो काय लागणार आहे, क्लासची CSS अप्लाय करणार आहे. ओके, इथं तर कळालं. हो सर. ठीक आहे. आताच इथं बघितल्यासारखं आता आपण इथं काय करू, टेक्स्ट 01. आता इथं पण आपण काय करू, ठीक आहे. आता कोणती CSS लागेल हो? त्या पॅराग्राफला, डॉट टेक्स्ट ज्या पॅराग्राफवर त्या पॅराग्राफवरती 2 क्लास लागलेत, मी एक टेक्स्ट आणि टेक्स्ट 01. पण तो टॉपने रीड करत येईल इथे, तर त्याला शेवटी कोणता भेटलो, टेक्स्ट. हॅलो, Hello. इथं आवाज टाकला. येत नाही सर. आता कोणती गेली, आवाज येत नाही. हा सर. हॅलो, ब्रेक होतोय सर आवाज. आता येतोय. हॅलो, हो हा सर. आता कोणती CSS लागेल हो? टेक्स्ट. टेक्स्ट वालीच लागेल. मी इथं पॅराग्राफच्या वरती टाकू एक इकडं, कारण त्याला क्लास भेटला की तो शेवटचा टाकून देईल. आता मी इथनं काढला आणि इथं टाकला. आता कोणती CSS अप्लाय करेल, 01. X1. टेक्स्ट 1 ची करेल. ओके, गुड. तिथे जिथं पण 01 टाकलाय क्लास, तिथं ती CSS अप्लाय झाली. तर 01 टाकला होता इथं पण, आणि आपण इथं पण टाकला होता. म्हटलं तर इथलं काढून टाकू. ठीक आहे, म्हणजे क्लासची स्पेसिफिसिटी काय हो, स्ट्रॉंग आहे. कशापेक्षा, टाईप सिलेक्टर पेक्षा. ओके, आणि मी हाच क्लास काय करू शकतो, मल्टिपल टाइम यूज करू शकतो, कुठे पण. हॅलो, लक्षात येते का? हो सर. हो सर. मी हा क्लास कॉपी केला, इथल्या जर पॅराग्राफला किंवा ड्यूला अजून कोणता ड्यू असेल त्याला जर अप्लाय करायचा असेल तर मी तो हा क्लास घेऊ शकतो. इथं झाला बघा लगेच. आता मी काय करतो, ह्याच्या पुढे इथं समोर एक ID टाकतो, इन्फो नावाचा, आणि मी इथं वरतीच टाकू पण इन्फो नावाचा ID. त्याला बॅकग्राऊंड कलर देऊ आपण कलर देऊ व्हाईट. आता कशाची CSS अप्लाय होईल, इन्फो आली. तो रीड करत येईल, त्याला ID दिसला, मग ID ची स्पेसिफिसिटी सर्वात जास्त आहे, मग तो आधीच अप्लाय करून ठेवेल इथे कुठेतरी CSS. त्याला त्या पॅराग्राफला इथे चेक करेल तो ID कुठे आहे, तो जो काही ज्या काही एलिमेंटला ID आहे तो, त्याला ती CSS अप्लाय करून ठेवेल. मग तो रीड करत येईल. मग त्या पॅराग्राफला दिलेली आपण CSS, पण स्पेसिफिसिटी जास्त ID ची असल्यामुळे तो काय करेल, ही CSS घेणार नाही, तू हीच ठेवेल. पुन्हा अजून खाली येईल, त्याला क्लास सापडला त्याच पॅराग्राफ वरती, मग ही CSS तो अप्लाय नाही करणार. का बरं, कारण त्याची स्पेसिफिसिटी ID ची कशा स्ट्रॉंग आहे, कशापेक्षा, क्लासपेक्षा.
म्हणजे स्पेसिफिसिटी आयडीची कशापेक्षा स्ट्रॉंग आहे? टाईप सिलेक्टर आणि क्लास पेक्षा. आणि क्लासची स्पेसिफिसिटी जास्त आहे कशापेक्षा? टाइप सिलेक्टर पेक्षा. टाइप Type सिलेक्टर पेक्षा. आणि सर्वात जास्त कशाची आहे? आयडीची. मग मी आयडी इथं वरती टाकू या इथं कुठं खाली टाकू? प्रॉब्लेम नाही, इथं अप्लाय होऊन जाणार. ठीक आहे, इथं आलं लक्षात? हो सर. हा, काय डाऊट आहे का? म्हणजे युनिव्हर्सल यामध्ये कन्सिडर नाही होत का? म्हणजे सगळ्यात जास्त युनिव्हर्सलचे असणार ना? आता आपण युनिव्हर्सल मध्ये इथं टाकू. कलर काय करू आपण त्याचा? वेगळा काय टाकू, लाईम टाकून बघू. होतंय का कुठं कलर चेंज? पॅरेग्राफचा आणि इथं पॅरेग्राफला मी कांता दिला, गोल्ड दिला. इथं आयडीचा उपयोग करून व्हाईट दिला आणि इथं क्लासचा उपयोग करून पण व्हाईट दिला आणि बॅकग्राऊंड कलर हे दिलेला आहे. पण इथं काय कुठं लागला हो? ज्याला मी काही सीएसएस दिलीच नाही, अशा टाईप सिलेक्टरला किंवा एलिमेंटला मी जे काही सीएसएस दिली नाही, मी ती यूएल ला दिले का सीएसएस? काही एलआय ला इथं कुठे एलआय ला सीएसएस दिले का? नाही, काढून टाकून दिली आपण, ती दिलीच नाही. मग तो काय करेल? ज्याला नाही त्याला सीएसएस अप्लाय करेल. म्हणजे आपल्याला फक्त रिसेट करण्यासाठी यूज केला आपण ते ग्लोबली, बाकीचे मग ते लागत जाणार. हा, तर हे आयडीचा आला लक्षात? स्पेसिफिसिटी कशी आहे आयडीची? जास्त आहे कशापेक्षा? क्लास आणि टाईप सिलेक्टर पेक्षा. ओके. आणि सिमिलर वे आयडी इथं स्टार्ट त्याचा कॅपिटल किंवा नंबरने किंवा स्पेशल कॅरेक्टरने करायचा नाही. ओके, हे आलं लक्षात? हॅलो, हो सर. तुम्ही आतमध्ये पण मग कुठेही यूज करू शकता. इथे नंबर किंवा कॅपिटल जे काही पाहिजे तुम्हाला असं, किंवा अंडरस्कोर 01 असं करू शकता, पण सुरुवातीला नाही. ओके, आता मी इथं क्लास हा मल्टिपल टाइम यूज केला बघा. आता टेक्स्ट 01 मी कुठं कुठं टाकला होता हो? इथं वरती पण टाकला होता बघा असा. आणि इथं ह्याला पण सीएसएस अप्लाय झाली, ती इथं झाली. सिमिलर मी आयडी यूज करू शकतो का तसं? आयडी पण घेतला मी. आता आपण काय करू? इथंच टाकून याला कट करू. आयडीला आपण काय दिलं हो? इथं पण एक पॅरेग्राफ आहे, इथं पण आहे, दोन्ही ठिकाणी सेम आपण आयडी यूज केलाय. हॅलो, आवाज येते का माझा? हो सर. तर मी इथं दिली, तर आयडीची सीएसएस तर अप्लाय झाली हो बघा. जेवढा टाइम होता जेवढ्या ठिकाणी यूज केला तेवढ्या ठिकाणी आपण आयडीची सीएसएस अप्लाय झाली. जसं आपण मल्टिपल टाइम क्लास यूज केला तसं पण इथं मल्टिपल टाइम आयडी यूज करून बघितला, पण ही चुकीची पद्धत आहे. आयडी हा युनिक असतो, रिपीट यूज नाही करायचा कधी. भले इथं ते सीएसएस आपल्याला शो करत असेल, पण ते रॉंग वे आहे. ओके, आयडी एकच आयडी असू शकतो एका index.html मध्ये. एकच आयडी असायला पाहिजे, तो आयडी रिपीट नाही व्हायला पाहिजे. काय आलं का लक्षात? हॅलो, जसा मी इथं क्लास मल्टिपल टाइम यूज केलाय प्रत्येक ठिकाणी, तसा आयडी यूज करू शकतो का मी? नाही. आयडी हा युनिकच असायला पाहिजे. आपल्याला त्यांनी रिझल्ट दाखवला होता इथे, ब्ल्यू कलर दाखवला होता, पण तो करायचा नाही तसा. क्लासचाच उपयोग करायचा मल्टिपल टाइम, आयडीचा यूज नाही करायचा. इथं इन्फो नावाचा एक आयडी बनला, पूर्ण index.html मध्ये इन्फो आयडी एकच असणार आहे माझ्याकडे, दुसरा आयडी नसणारच आहे. हा, मला जर दुसरा आयडी पाहिजे असेल, म्हणजे तोच आहे नावाचा आयडी नसेल दुसरा, जर मला आयडी पाहिजेच असेल तर मी इथं काय करणार हो? वेगळा काय तर असं बनवलं आयडी. बॉक्स 01 हा आयडी बनवेल मी याचा, पण हा इन्फो नावाचा मल्टिपल टाइम यूज नाही करणार मी, किंवा बॉक्स 01 चा मल्टिपल टाइम यूज नाही करणार मी. एकच आयडी असेल, युनिक असेल तो. पण इथे मी
इथं टेक्स्ट टाकला होता, इथे हा इथं पण टेक्स्ट टाकला मी, म्हणजे क्लास मी मल्टिपल टाइम यूज केले, पण आयडी हा मल्टिपल टाइम मी यूज नाही करणार. हे आलं लक्षात? हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हो सर. ओके. हो सर. आता मी काय करतो, हे बॉक्स 01 चा आहे. हॅश टाकलायला आता बॉक्स 01 आयडी कशाला इथे कुठे गेला तो, इथे आहे. याला झाली बघा सीएसएस आपले. मग हा आयडी कुठेही टाका तुम्ही, भले ह्या आयडीच्या वरी टाका, कारण तो आयडी सेपरेट आहे. तो आयडी दुसऱ्या पॅरेग्राफला आहे. याला काही चेंज झालं का हो? नाही. समजा मी जसं इथं क्लास डबल बनवलेत, तसाच जर मी इथं आयडीचा हा टाकला, हे दोन्ही वेगळे आयडी आहेत, वेगवेगळे. तर आता कोणती सीएसएस अप्लाय होईल ह्या पॅराग्राफला? बॉक्स 01 ची होईल का, इनपुटची होईल का, इथं टेक्स्ट 01 ची होईल? आयडीची. कोणती आयडीची होईल? बॉक्स 01. बॉक्स 01 तर कुठं टाकले मी? इन्फो इन्फो. इन्फो. सर्वात स्ट्रॉंग तर स्पेसिफिक, ते दोन्ही स्ट्रॉंगच आहेत आयडी, पण सर्वात शेवटी कोणती आयडी झाली त्याला? इन्फोची. इन्फोची कुठल्या ह्याला लावली होती आपण? यालाच्या ह्याला फर्स्ट इथंच लावली होती. रिफ्रेश करू. कोणती होती सीएसएस त्याला? कसं काय लागली नाही हो? 2 आयडी यूज केल्यामुळे असेल. आता कोणती सीएसएस घ्यायला तो? आलं का लक्षात इथे? मी किती रिफ्रेश करतोय, आता इथे इन्स्पेक्ट करून बघू आपण. इथं काय झालं होतं, आयडी दिसतं का इथे कुठं आयडी? मला नाही. मग आता मी काय करतो, 2 आयडी टाकले, मग तसा आयडी तो नाही करणार. इथं जसं मी मल्टिपल क्लास तयार केले, ते एकाच क्लास नाव लिहून तसं केलं होतं, त्यामुळे तो उडून गेला. ठीक आहे, आता आपण काय करू, इथे असा आयडी आता इथं टाकला. आता काय होईल बघू बरं. आता काय झालं, आता कोणती घेतली? ही इन्फो वाल्या आयडीला जी सीएसएस दिली ती घेतली तुम्ही. येते का लक्षात? का इथं जमलिंग होते? सर परत एकदा सांगा. मी काय केलं होतं, आयडिया इथे मी आयडी तर युनिक आहे म्हणलं, आयडी हा मल्टिपल टाइम यूज नाही करत. इन्फो नावाचा एक आयडी झाला, बस संपला. तो इन्फो नावाचा डबल आयडी कुठेच यूज नाही होणार. इथं बॉक्स 01 नावाचा आयडी बनवला, तो डबल कुठं रिपीट नाही होणार. ठीक आहे. आता जसं आपण इथं क्लास कशी बनवली हो, चेन क्लासची, इथे क्लास टेक्स्ट पुन्हा टेक्स्ट 01, तसंच मी इथं जर टाकला हा आयडी असं बनवण्याचा प्रयत्न केला, तर तो आयडी कन्सिडर करेल का त्याला? तो काय केला? नाहीये. मग तो उडून टाकून दिला, तो आयडी समजला नाही, त्याला कन्सिडरच नाही केला. मग तो काय करेल, आपण असं केलं, इथे एक आयडी बनवला आणि इथे टाकला. मग इथे 2 आयडी झाल्या.
वेगवेगळ्या आयडी हा युनिक असायला पाहिजे, पण वेगवेगळे आहेत आपल्याकडे, दोन्ही आयडी नेम वेगवेगळे आहेत. मग आता मी इथं टाकलं CSS दिली इन्फोला आणि बॉक्स 01ला, पण इन्फोची कुठं आहे CSS माझी? लास्ट. लास्टला. लास्टला. त्यामुळे इथली CSS अप्लाय झाली. मग मी इथली काढली आणि इथं टाकली खाली. आता कोणती होईल? 01. बॉक्स हा. इथं पोझिशन कुठेही टाका तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पण इथं टॉप पासून रीड करत येईल. मग दोन्ही आयडी स्ट्रॉंग आहेत, दोन्ही आयडीच आहेत, दोन्ही स्ट्रॉंगच आहेत, पण त्याला शेवटी जी आयडीची CSS भेटेल ती CSS तो अप्लाय करेल. काय झालं याच्यात? सॉरी, इथं पण नाही होणार तसं, मी उलट सांगितलं थोडस. एक सेकंड, मॅसेज आला कंपनीचा. ठीक आहे, इथं पण तो काय केला हो, एकच आयडीची CSS अप्लाय केली, एकच आयडीची करून दिला, बाकीची घेतली का होती त्यांनी? नाही केली. नाही. फक्त ते क्लासमध्येच आहे, हा आयडी मध्ये नाही, एवढं लक्षात ठेवा. मी थोडस सांगण्यात केलं. मग इथं आयडी आपला काय असणार आहे? युनिक असणार आहे. डबल आपण आयडी कुठे युज करू शकणार आहे का? नाही. म्हणजे हा आयडी इथनं मी टाकून फायदा नाही. ते क्लासमध्येच लागू होणार आहे, बाकी कुठं नाही होणार आहे. तर आता मी इथनं काढला असता हा, तर आपण बघू इथे बाजू टाकून. हा आयडी जर काढला इथनं, तर आता चेक करू आपण. झालं? तर इथं मी आयडी नावाचा ऍड केला, तर झाली का CSS? नाही झाली. नाही. आता काय झालं? इथं भलेही तो कुठे टाकला मी इन्फो वगैरे, पण इथं सुरुवातीला कुठला टाकला होता मी? सुरुवातीला जी आयडी आहे त्याच आयडीची त्यानं काय केली हो, CSS अप्लाय करून दिली. बाकीची केली का हो? भले हा 0 नंतर आहे इथं, पण इथं पोझिशनला त्याला कुठं सापडला? फर्स्ट. एवढा आयडीच्या बाबतीत लक्षात ठेवा बस. आलं का? याच्यात काही कुणाला कन्फ्युजन अजून? हॅलो, चैतन्य, राजश्री, रीटा, संध्या, सायली? नाही सर. नाही म्हणजे सर. प्रॉब्लेम नाही का? समजलं नाही? प्रॉब्लेम नाही सर. प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, समजलं ना? हो सर. तर या आयडीचं थोडस लक्ष ठेवून व्यवस्थित काम करायचं. आयडी कुठं पण यूज नाही करायचा, कधी पण कसं पण. एकच आयडी ठेवायचा, शक्यतो युनिक, आणि एकाच ह्याच्यावरती ठेवून द्यायचा. तो रिपीट नाही करायचा कुठे पण. रिपीट झाला तर तो काय करेल, एकाच फर्स्टला जो आयडी आहे तोच अप्लाय होऊन जाईल, नंतरचा आयडी पण नाही मिळणार तुम्हाला तिथे. ठीक आहे. तर सर्वात जास्त स्पेसिफिसिटी कशाची आहे? आयडीची आहे. त्यानंतर कोणाची आहे? क्लास. आणि आपली टाइप सिलेक्टर. ओके, चलो.